या राजे. कोयाजी जी रायाजी कुठे आहेत? राजा ते वाटेवर आहेत उतरायच्या. मग आज कोण कोण आहे आमच्या सभेत? राज हिरडस मावळातलं 600 मावळं आहेत आपल्या बरोबर. हे आहेत आमचं बांदरगडी, वाघोजी, शंकराजी, पिलाजीराव, यशवंतरावजी बांदर. राज हुबा हिरडस मावळ गाजवणारे हे आहेत खटपे, तुकोजी चोर, विचारे, गव्हाणे, चिकणे, खुटवड आणि साळुंके. ज्यांची तलवार काय बरची बी दुश्मनावर भारी पडती या ते आहेत ये बरची 72 दामगुडे. हे आहेत दुश्मनांची शिर उतरवणारे शिरवले. अहो राजा अजून कुणा कुणाची नावं घेऊ मी? आम्ही समदे म्हणजे बांदलांची सेना आणि या सेनेतला प्रत्येक बांदलवीर तुमच्यावरून जीव ववाळून टाकायला तयार आहे राज. होय राजे, आपल्याच सांगीप्रमाणे 600 धारदार मावळा आपल्या सोबत असणार आहे. आणि हो, आपले मेहुणे शंभूसिंह जाधवराव हे सुद्धा आपल्या सवय. आम्ही आहोत राज. तयार? माझ्या जीवीच्या जीवलगांनो, आज पौर्णिमा. पौर्णिमेला आपण चंद्रदर्शन घेतो, पण आज आभाळातल्या चंद्राला काळोख्या ढगांनी झाकलंय आणि स्वराज्याचा चंद्रमा सिद्धीच्या सैन्यानं कोंडलाय. त्याला मोकळं करण्यासाठी आज आपल्याला एक अत्यंत भयानक वाट चालायची. वाट बिकट आहे, पण त्या बिकट वाटेवर चालण्याचं भाग्य आपल्यासारख्या भाग्यवंतांनाच लाभतं. आणि अशाच भाग्यवंतांची नावं इतिहास अभिमानानं आपल्या कपाळावर मिरवतो. आपला घास घेण्यासाठी आपला वैरी तिथं काळ दाढा वासून खालून आसुरी आनंदानं आपल्याकडे पाहतोय. त्याला हे माहित नाही की आम्ही मृत्यूच्या अकराळ विकराळ दाढा पाहून त्याला घाबरत नसतो. आम्ही त्या मोजून त्याच्याच घशात घालत असतो. आणि म्हणूनच आम्हाला मराठे म्हणतात. माझ्या मानी मराठ्यांनो, चला चला, आज सह्याद्रीच्या जंगलाच्या दाट ढगांमधून स्वराज्याच्या स्वर्गाची वाट शोधूया. चला चला, आज आभाळातल्या चंद्राला आपल्या 600 समशेरींच्या 600 चंद्रकलांचं दर्शन आपण घडवूया.